बॉलिंग मार्कवरचा बॉलर विहान पटेल. पहिला चेंडू हात सुरेख हाताळलाय. फलंदाज चकला होता, केपरही चकला आणि इथे मात्र चांगलं फिल्डिंग आणि चांगला थ्रो. विकेट मिळते रन आउट फॉर्म मध्ये. 6वा गडी बाद होणार आहे. चला रन आउट. आणि इथे मात्र चांगलं फिल्डिंग आणि चांगला थ्रो. विकेट मिळते रन आउट फॉर्म मध्ये. 6वा गडी बाद होणार आहे. चला रन आउट. अखुटा चेंडू यावेळेस मात्र पुल केलाय. स्क्वेअर लेग दिशेमध्ये एक धाव क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केलं जात आहे. सामन्यात औपचारिकता बाकी असेल. 4 चेंडू 31 धावांची गरज आहे. ओव्हरथ्रो केलाय परंतु हा रन नाही आहे कारण बॅट चेंज करण्यासाठी फलंदाज गेला होता. चार चेंडू 31 धावांची गरज. 31 रन्स टू विन इन 4 बॉल्स. सामना नक्की झुकलाय अमृतवेल या संघाकडे. वाईड बॉल +1 अशा 2 धावा नक्की मिळतील. आणि यावेळेस थोडंसं फंबल प्रयत्न वाटत आहेत. 2 धावा काढल्या जातील. सिंगल डबलने सामना जिंकला जाणार नाही आहे. नक्कीच थोडं टार्गेटच्या जवळ पोहोचलं जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूनंतर 25 धावांची अजूनही गरज आहे. बाहेर रूपातला धावा चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणि हा मात्र चौकार परंतु विजयी संघ होतोय अमृतवेल. कॉंग्रॅच्युलेशन्स अमृतवेल अँड टीम. प्लेयर ऑफ द मॅच पाहूया सामनावीर कोण असणार आहे. सामनावीर चला दोन्ही टीम्स इकडे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय.